7 ऑगस्ट 1955 एका महत्त्वाच्या व्यक्तीची जन्मतिथी, वाढदिवस आज. आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलेले सुप्रसिद्ध गायक, एक मराठी माणूस, ज्याला मंगेशकर परिवारातील सर्व गायकांचा उत्तम सहवास लाभला, त्यांच्यासोबत गाणी म्हणण्याचा त्यांच्या जीवनात योग आला. खूप अशा सुपरहिट चित्रपटातली गाणी गाण्याचा एक पार्श्वगायक म्हणून त्यांच्या जीवनात योग आला. एक अतिशय प्रखर छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त म्हणून अशी पण त्यांची ख्याती आहे. आता नाव सांगायची गरज आहे. तुमचे आमचे सर्वांचे लाडके मराठी आणि हिंदीतले पार्श्वगायक सुरेश वाडकरजी यांचा आज वाढदिवस. चला त्यांना मनापासून कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे सर्वप्रथम मी शुभेच्छा अर्पित करतो. पहा मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीत राहून आपले छंद जोपासत जगलेली ही व्यक्ती, रायगडावरती 900च्या वर वेळा चालत गेलेली व्यक्ती, म्हणजे रायगड चढलेली व्यक्ती, मनामध्ये शिवछत्रपतींबद्दलचं निस्सीम प्रेम, हे प्रेम तर ताकद देऊन जातं त्यांना. म्हणजे एक पार्श्वगायक या व्यतिरिक्त यांचीही अशी असलेली ओळख ही नक्कीच समाधानकारक आणि अभिमानास्पद अशी ओळख निर्माण केलेली ही एक व्यक्ती. मितभाषी, मृदू स्वभाव आणि चेहऱ्यावरचे भाव, अतिशय सुंदर असे भाव. म्हणजे एका गायकाकडं, एका शास्त्रीय गायन शिकलेल्या गायकाकडं कशा पद्धतीने चेहऱ्यावर हावभाव हवेत, असंच काहीसं एक छान मनामध्ये साठून राहणारं व्यक्तिमत्व. स्वतःच्या बळावर, अगदी स्वतःच्या बळावर वयाच्या 8व्या वर्षापासून संगीत साधनेस सुरुवात केली. पार्श्वनाथ डिग्रजकर, सदाशिव पवार असे काही त्यांना गुरु लाभले आणि मग त्यांचा या संगीत क्षेत्रामध्ये प्रवास सुरू राहिला. या गुरूंकडनं मस्तपैकी भारतीय संगीताचं ज्ञान घेत घेत, ज्ञानोपासक राहून, शिकत शिकत सुरेश वाडकरजींच्या जीवनात एक सूरसिंगार नावाची स्पर्धा होती, तो दिवस उजाडला. आता तो काळ होता 1976चा साधारण. या सूरसिंगार स्पर्धेमध्ये तसं पाहिलं तर त्यावेळच्या अनेक गायन शिकलेल्या मातब्बर मंडळींनी भाग घेतला होता. आणि परीक्षक म्हणून त्यावेळचे सिनेसृष्टीतले एक प्रख्यात संगीतकार सन्माननीय जयदेवजी यांना खुद्द परीक्षक म्हणून बोलावलेलं होतं. ही सूरसिंगार स्पर्धा तशी पाहिली ना तर खूप गाजली आणि जयदेवजींच्या मनामध्ये सुरेश वाडकरजींच्या आवाजाने कायमचं स्थान निर्माण केलं या स्पर्धेद्वारे. अर्थातच अफाट बक्षिसं मिळाली आणि सुरेश वाडकरजींचा या जयदेवजींनीच चाली लावलेला गमन या चित्रपटातल्या गाण्यांपासून एक पार्श्वगायक असा प्रवास सुरू झाला. मित्रांनो, महाराष्ट्रातील एक व्यक्ती, मराठी कुटुंबातील एक व्यक्ती आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सगळे रथी महारथी तेव्हा तिथे हजर असताना बॉलिवूडमध्ये सर्व महान गायकांचा बोलबाला असलेला तो कालावधी, पण त्या कालावधीतसुद्धा प्रेमरोगसारखा चित्रपट मिळणं,
सदमासारखा चित्रपट मिळणं, प्यासा सावंतसारख्या चित्रपटाची गाणी म्हणायचा चान्स मिळणं. आपल्याला आठवत असेल तर जितेंद्रजींना सुरेश वाडकरजींनी आवाज दिला आहे. मेघारे मेघारे गाणं आहे, मौसमी चटर्जी आणि जितेंद्रजीवर ते चित्रित झालेलं गीत आहे. अतिशय गाजलं. आजही ते गाणं जेव्हा जेव्हा लागतं टी व्हीवरती तेव्हा तेव्हा हा जो आवाज आहे ना आपल्या एका मराठी माणसाचा, हिंदी चित्रपटसृष्टीवर जेवढी वर्ष राहिले तेवढे त्यांनी नक्कीच राज्य केलं असं म्हणण्याइतका मनापासून निघालेली ती सुरेश वाडकर यांची प्रत्येक गीतातली प्रत्येक ओळ, मग ते सदमामधलं गीत असे ना का, प्यासा सावनमधलं असे ना का, किंवा प्रेमरोगमधलं असे ना का, सदमाच्या सिच्युएशनच्या अनुसार कमल हसनजींना आवाज जो दिला आहे तो एक प्लेबॅक सिंगरचं जे काही कसब असतं ते दर्शवणारा आवाज आहे. ऐ जिंदगी गले लगा ले. ऐकलं आहे हे गाणं? खूप सुंदर गाणं. आणि पहा तुम्ही एकदा पापण्या मिटून ऐकून पहा. आपल्याला नक्की असं वाटेल की कमल हसनजीच गात आहेत. कमल हसन आणि श्रीदेवी यांच्या उत्कृष्ट भूमिका असलेला हा चित्रपट सदमा. प्रेमरोगच्या गाण्यांबद्दल तर काय सांगणार हो आपण. प्रत्येक गाणं एक हिट गाणं म्हणून गणलं गेलं. मेरी किस्मत में तू नहीं शायद, क्यों तेरा इंतजार करता हूँ, मैं तुझे कल भी प्यार करता था, मैं तुझे अब भी प्यार करता हूँ, मेरी किस्मत में तू नहीं शायद. हे गीत गाणारा सुरेश वाडकरजींचा आवाज काय तुम्ही विसरू शकाल? किंवा हे गीत ऐकल्यानंतर काय तुम्ही मध्येच बंद करू शकाल? बिलकुल नाही. अतिशय गोड गळ्याची ही व्यक्ती आणि अतिशय कष्ट घेत घेत पुढं गेलेली व्यक्ती. त्यांनी एक संस्था काढली स्वतःची. कशासाठी? हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत याची गोडी वाढावी आणि हे जिवंत राहावं यासाठी आपली पत्नी, सुविद्य पत्नी, गायिका आहे ती पण, पद्मा वाडकर यांच्यासोबत त्यांनी ही संस्था काढली आहे. ती अजूनही चालू आहे. सुरेश वाडकरजींचा गौरव तसा पाहिला तर भारत सरकारने 2019 साली केलेला आहे. कशा पद्धतीने? अहो, पद्मश्री दिली. पद्मश्री देऊन भारत सरकार ज्या कलाकाराला गौरव करतं असे हे एक दिग्गज कलाकार, परंतु पाय जमिनीवर ठेवून सामान्य माणसाशी अतिशय चांगलं वागत वागत आयुष्य जगलेली ही एक कलाकार व्यक्ती. आणि यांचं थोरपण ना यातच लपलेलं आहे. तसं पाहिलं तर कर्तृत्व काही असं कमी नाही आहे. फक्त हिंदी चित्रपटसृष्टी असं नाही आहे. त्यांनी भोजपुरी गाणी म्हणली आहेत, मल्याळी गाणी म्हणली आहेत, कोकणी गाणी म्हणली आहेत, मराठीला पार्श्वगायन केलेलंच आहे. असा अनेक भाषांमध्ये मुसाफिरी करत गाणी गायलेला एक महान गायक, त्याचा आज वाढदिवस 7 ऑगस्ट. आणि म्हणूनच कवी प्रवित शो यूट्यूब चॅनलतर्फे पद्मश्री सन्माननीय श्री सुरेश वाडकरजी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि अर्थातच त्यांनी आणि त्यांच्या सुविद्य पत्नींनी जी काही संस्था काढली आहे या शास्त्रीय संगीतासाठी, त्यासाठी त्यांना बळ मिळो, ती संस्था अशीच अबाधित चालत राहो. 11 पुरस्कार ज्या गायकांनी मिळवले या संगीत आणि नाटक क्षेत्रात, असा हा महान कलाकार, महान पार्श्वगायक. आणि त्यानंतर त्यांना एक महत्त्वाचा पुरस्कार पण मिळाला, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, जो मिळवण्यासाठी प्रत्येक कलाकार, संगीत आणि नाटक क्षेत्रातला गायक, संगीतकार धडपडत असतात. त्यामुळं सुरेश वाडकरजींच्या तसं पाहिलं तर ही झोळी आता भरलेली आहे. मान सन्मान सगळं काही त्यांच्याकडं आहे. त्यांनी जे काही नाव कमवलं आहे या इंडस्ट्रीमध्ये, त्या त्यांच्या कष्टांना मनःपूर्वक मी प्रणाम करतो, अतिशय मनःपूर्वक. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो.